मित्रहो, गेल्या 10 वर्षामध्ये प्रसार माध्यमाचं स्वरूप पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ आतून पोखरून गेलेला आहे. पत्रकार हा कायम विरोधी पक्षाच्या भूमिकेत असायला हवा असतो, पण काही अपवाद वगळले तर अलीकडची पत्रकारिता ही पूर्णपणे सत्तेच्या बाजूला झुकलेली दिसते. प्रसार माध्यमं विकली गेली आणि त्यामुळे ती झुकलीही गेली असा आरोप तर सामान्य माणूस सुद्धा अलीकडे करतो. ज्या प्रसार माध्यमावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवत होते, त्याच माध्यमावर आता लोकांचा अजिबात विश्वास उरलेला नाही आणि त्यामुळं बातम्यासाठी हे लोक आता युट्यूबवर अधिक भरोसा करू लागलेले आहेत. आजच्या युगामध्ये सोशल मीडिया हा माहितीचे शक्तिशाली माध्यम बनलेला आहे. प्रसार माध्यमांनी लपवलेल्या बातम्या, माहिती सोशल मीडियावर मात्र पाहायला सगळं काही मिळतं. बारीक सारीक माहिती सुद्धा सोशल मीडियावर मिळते. प्रत्येकाच्या हातात हे माध्यम असल्यामुळे लोक आपल्या मनातल्या भावना, सरकार विरुद्ध असलेला रोष, संताप, जे काही असेल मनातलं ते सगळं इथं अगदी बिनधास्तपणे व्यक्त करतात. पण हे सगळं करीत असताना काही उपद्रवी मंडळी या माध्यमाचा सर्रासपणे गैरवापर करताना दिसतात. उगाच काहीतरी अफवा पसरवायच्या, खोट्या माहितीचा प्रसार करायचा, समाजामध्ये द्वेष निर्माण करायचा, कोणाची प्रतिमा मलिन करायची, असे सगळे नको ते उद्योग, नसते उद्योग केले जातात त्या सोशल मीडियावर. आणि मग या गैरवापरामुळं एक चांगलं माध्यम सुद्धा बदनाम होताना दिसतं. आणि आता याचंच कारण पुढं करून महायुतीच्या सरकारने एक मोठं पाऊल उचललेलं आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना सोशल मीडियावर बदनामी पसरविणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार आता एक नवीन कायदा लागू करण्याच्या तयारीला लागलेला आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या निराधार बदनामी आणि चुकीच्या माहितीबद्दलची महाराष्ट्र सरकार अधिकाधिक त्यामुळे चिंतित झालेलं आहे. लोकांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याच्या घटना वाढत आहेत आणि त्यामुळं समाजातील विविध घटकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कायद्यामध्ये बदल किंवा नवीन कायदेशीर तरतुदीची शक्यता तपासण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. एका सरकारी आदेशानुसार सोशल मीडियाद्वारे होणारी बदनामी, खोट्या पोस्ट आणि निराधार आरोपाशी संबंधित कायदेशीर तरतुदींचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विद्यमान कायद्यामध्ये सुधारणा किंवा नवीन कलमांची आवश्यकता आहे का याचीही तपासणी केली जाईल. सरकारनं समितीला राज्यस्तरावर नवीन कायदा लागू करण्याच्या किंवा विद्यमान कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या शक्यतांची कायदेशीर आणि तांत्रिक तपासणी करण्याचं, त्याचबरोबर सोशल मीडियाच्या गैरवापरावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा अधिक मजबूत करण्यासाठी सरकारला शिफारसी सादर करण्याचे काम ही सोपवलेले आहे. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, अलीकडच्या काळामध्ये राजकीय व्यक्तींची बदनामी करण्यासाठी आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. त्यामुळं लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी एक कायदा लागू करण्यात आलेलाही आहे. निराधार आरोपांचा केवळ वैयक्तिक जीवनावरच परिणाम होत नाही, तर ते समाजामध्ये अशांतता देखील पसरवतात. सोशल मीडियाचा गैरवापर करण्याच्या विरोधात आणखीही कडक कायदे व्हायला हरकत नाही. जे चुकीचं करतात त्यांना शिक्षा व्हायला हवी, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. पण या कायद्याची अंमलबजावणी राजकीय हेतून व्हायला लागली तर लोकांच्या खरं बोलण्यावर सुद्धा मर्यादा येऊ शकते. तोंडाला सरकारी चिकटपट्टी लावली जाऊ शकते. सरकारच्या विरुद्ध आपलं मत किंवा संताप व्यक्त करणं हा सुद्धा गुन्हा ठरू शकतो, महागात पडू शकतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.